राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की ओर से विधायक राजेश दादा विटेकर को स्टार प्रचारक के रूप में नियुक्त किए जाने के बाद मीडिया से बातचीत में उन्होंने जिला परिषद सर्कल को लेकर अपनी प्रतिक्रिया दी। जिल्हा परिषदेची निवडणूक मागच्या अनेक दिवसापासून प्रलंबित होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य 3 संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसापासून प्रलंबित होत्या, ज्याचे 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत। नगर परिषद, महानगर परिषद। आता जिल्हा परिषदचे उद्या 5 तारखेला मतदान होणार आहे आणि निश्चित उद्या फक्त 3 दिवस नामनिर्देशनासाठी शिल्लक आहे। अनेक मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यातील 54 सर्कल आहे। त्या 54 सर्कल मध्ये अनेक उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत आणि आजही अनेक ठिकाणी आम्ही एक प्रबळ, चांगले, सक्षम, सुशिक्षित आणि जनतेसाठी काम करणारे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याची उद्या आम्ही सकाळी पूर्ण उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत। निश्चित स्वरूपामध्ये जिल्ह्यामध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार आहे, जिल्हाध्यक्ष आहे आणि मी तर खरं तर त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी माझी स्टार प्रचारक त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। परंतु आज त्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद देत असताना जी काही जिम्मेदारी त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली आहे, चांगल्या पद्धतीने निभावून पक्षाला न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल। काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 65 पैकी जवळपास स्वतंत्र, सत्तावान आणि युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत 63 उमेदवार आम्ही त्या निवडणुकीमध्ये दिले होते। परंतु परभणी शहरातील जनतेचा कौल काही वेगळाच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। काही उमेदवार आमचे उमेदवार एक अल्प मतानं, काही 50 मतानं, 100 मतानं, 22 मतानं असा आमच्या काही उमेदवारांचा पराभव झालेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून, मी असेल, प्रताप देशमुख जे असतील, विजय जामकर जे असतील, अक्षय देशमुख जे असतील, आमच्या सर्वांच्या वतीने एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न झालेला आहे। त्यामध्ये आमचे 11 उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहेत। निश्चित त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कधीही कमी पडणार नाही। बेळगाव सर्कल मधून संतोष देशमुख सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि त्यांचं आज बऱ्याच जणांनी नाव घेतलेलं आहे। काय वाटतं यांच्या संदर्भात? निश्चित त्यांची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या बेळगाव सरकारमधून संतोषराव देशमुख यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि निश्चित मी सुद्धा त्याच मताशी आहे आणि दुसरं कोणी तिथं इंटरेस्टेड नाहीये, दुसरी कोणी उमेदवारी मागणी केलेली नाहीये। त्यामुळे त्यांच्या उमेदवाराची निश्चित आम्ही उद्या सकाळी घोषणा करणार।